हॅलो गाईज, तर आज पण मला कॉलेजला जावं लागणार होतं. जसं मी मागच्या व्हिडिओ सांगितलं की मला फॉर्म भरायचा होता आणि त्यावेळेस मी काही फॉर्म भरलाच नाही कारण की खूप गर्दी होती. त्यामुळे मला आज जावं लागणार होतं आणि त्याचसाठी हर्ष माझी वाट बघत होता. पण मीच आज थोडी टाइमपास करत होते कारण मला उशीर होता जायला. त्यानंतर सिडकोत गेल्यानंतर तो टाइमपास करायला लागला कारण की मी तिथेच उभी होते आणि रिक्षाला यायला थोडा वेळ होता. त्यानंतर आम्ही बसमध्ये देवा चढलो आणि बघितलं तर खूपच गर्दी होती आज बसमध्ये. त्यामुळे आम्हाला उभं राहूनच जावं लागलं कॉलेजला. कसं तरी करत आम्ही कॉलेजला पोहोचलो आज. आणि नंतर थोड्या वेळानंतर जेव्हा आम्ही आलो काउंटर उघडल्यानंतर, तर आज काही गर्दी नव्हती. त्यामुळे पटकन कॅश वगैरे भरली. फॉर्म आमचा सबमिट लवकर झाला होता कारण की आज काहीच गर्दी नव्हती आणि हे बेनिफिट आम्हाला झालं होतं की काल आम्ही फॉर्म नाही भरला आणि आज भरला, त्यामुळे गर्दी नव्हती. घरी लवकर जायचं होतं कारण की बरंच नाहीये. पण नंतर मग मुली म्हणल्या की आपण काहीतरी खाऊन जाऊयात घरी, अजूनही थोडा वेळ आहे. त्यामुळे मग मस्त वडापाव वगैरे घेतला आणि आजारी असतानाही मी हे सगळं खाते, काय करायचं आता त्यात. नंतर मग आम्हाला बसही भेटली होती लवकरच. मग आम्ही बसमध्ये बसून घरी आलो आणि जेव्हा मी मुकुंदवाडीत आले तेव्हा बघितलं तर तिथे शिवजयंतीची तयारी चालू होती आणि मग पटकन घरी आले कारण की घरी मला कामं होती. मम्मी आज चिवडा बनवणार होती कारण की आमच्या आईला देवाला जायचं आहे नैमिषारण्यात आणि त्यासाठी त्याला चिवडा वगैरे द्यायचा होता. हा सगळा चिवडा वगैरे बनवून झाला आणि मी तुम्हाला भेटते नंतरच्या व्लॉगमध्ये गाईज. बाय.